नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, सगळ्या देशभरात गाजत असलेलं केतन अगरवाल हत्याकांड याची आता बरीच माहिती समोर आलेली आहे. केतन अगरवालची हत्या त्याचीच होणारी पत्नी फियांसे सिया गोयल हिने केली. सिया गोयल सोबत तिचा बॉयफ्रेंड, तिचा प्रियकर चेतन चौधरी हा सुद्धा सामील होता. दोघांनाही अटक झालेली आहे आणि दोघांनाही पोलीस कोठडीत पाठवण्यात आलेलं आहे. पण अत्यंत शिताफीने, क्रिमिनल माइंडेड पद्धतीने चेतन चौधरी आणि सिया गोयल यांनी केतनच्या हत्येचा प्लॅन बनवला होता. तो प्लॅन कसा फसला, पोलिसांना सिया गोयलवरती कोणत्या बिंदूपासनं संशय यायला लागला, सिया गोयल हिचा इतिहास काय आहे, हे सर्व आपण या व्हिडिओतनं जाणून घेणार आहोत. सिया गोयल आणि केतन अगरवाल यांची एंगेजमेंट साखरपुडा फेब्रुवारीमध्ये पार पडला होता. पण नोव्हेंबर 2025 पासूनच सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांचंही प्रेम प्रकरण सुरू झालेलं होतं. चेतन चौधरीचं मार्केट यार्डमध्ये मसाल्याचं दुकान आहे, तर सिया गोयल हिच्या वडिलांचा सुद्धा मार्केट यार्डमध्येच पुण्याच्या मोठा मसाल्यांचा व्यापार आहे. ते नावाजलेले मसाल्यांचे व्यापारी आहेत तिथले. याच ठिकाणी सिया आणि चेतन चौधरी यांची ओळख झाली. प्रेमसंबंध नोव्हेंबर 2005 पासून सुरू झाले. पण सिया गोयलच्या घरच्यांना चेतन चौधरी हा त्यांच्या तोला मोलाचा वाटत नव्हता. सिया गोयलचा परिवार हा अत्यंत श्रीमंत परिवार आहे, पैसेवाले लोक आहेत, मोठे व्यापारी आहेत. त्याच्यामुळे चेतन चौधरी त्यांच्या तुलनेत त्यांना फारसा काही आवडलेला नव्हता. त्यामुळे त्यांनी केतन अगरवाल या मोठ्या उच्च शिक्षित, परदेशात शिक्षण घेतलेल्या आणि घरच्या गर्भश्रीमंत असलेल्या मुलासोबत तिचं लग्न ठरवलं, एंगेजमेंट सुद्धा करून टाकली. पण आता जी माहिती समोर येत आहे त्यानुसार केतन अगरवाल, ज्याच्यासोबत तिचा साखरपुडा झाला होता, त्याचं आणि सियाचं फारसं जमत नव्हतं. छोट्या छोट्या गोष्टींवरनं त्यांच्यामध्ये वाद होत होते. याचं कारण असं होतं की केतनने बऱ्याचदा नोटीस केलं की रात्रीच्या वेळी सियाचा मोबाईल हा कंटिन्यू एंगेज असतो, बिझी असतो. बऱ्याचदा त्याने विचारलं तर त्यावेळी ही सिया गोयल आक्रस्ताळेपणा करत होती, भांडत होती, जोरजोराने रडणं, हे सगळे प्रकार करत होती. केतन अगरवालने आपल्या वडिलांना सांगितलं होतं की सियाचा तुम्ही इतिहास, बॅकग्राऊंड सगळं तपासलंय का, तिची संमती आहे का या नात्याला. पण तेव्हा केतनच्या घरच्यांनी, ती लहान आहे, तिला आपण समजून सांगू, लग्न झाल्यानंतर ती व्यवस्थित आपल्यासोबत राहायला लागल्यावर ते सगळं मिटेल, असा दिलासा दिला, विश्वास दिला. त्यामुळे केतनने फार सखोल चौकशी केली नाही. याचप्रमाणे केतनने हे सुद्धा सांगितलं होतं की ती नेहमी आपला मित्र चेतन चौधरी याचा उल्लेख करत असते बोलताना. हे काय प्रकरण आहे. तेव्हा सुद्धा केतनच्या वडिलांनी केतनलाच समजून शांत केलं होतं. आता 18 जूनला जेव्हा केतनची प्रत्यक्षात हत्या करण्यात आली, त्याच्या एक दिवस अगोदर चेतन चौधरी आणि सिया गोयल यांचं एका कॅफेमध्ये बसून बराच वेळ चर्चा करतानाचं फुटेज समोर आलेलं आहे. असं बोललं जातं की इथेच ते केतन अगरवालला कसं मारायचं याचं प्लॅनिंग करत होते. त्यानुसार 18 जूनला तिने आपल्या वाढदिवसाचं प्री सेलिब्रेशन करण्यासाठी, 19 जूनला सियाचा बर्थडे होता, 18 जूनला ती केतनला घेऊन लोहगडावरती गेली. या अगोदर 31 मेला ते लोहगडावरती गेलेले होते. 4 जूनचा सुद्धा प्लॅन होता, पण तेव्हा त्यांना जमलं नाही. 14 जूनला ते लोहगडावर जाऊन आले होते आणि 18 जूनला परत लोहगडावरती गेले. या तिन्ही ट्रिपमध्ये सिया गोयलने त्याला मारण्याचा प्रयत्न केला होता, पण तो फसला. यावेळेस चेतन चौधरी म्हणाला की तुझ्या एकटीकडनं ते होणार नाही, मी सुद्धा यावेळेस त्याला मारण्यासाठी येतो. ठरल्याप्रमाणे हे 18 जूनला गेले. तिथे गेल्यानंतर एका कठड्यावरनं त्याला ढकलण्यात आलं. ढकलण्याच्या आधी तो कठड्यावर उभा होता. सिया गोयल ही त्याच्यासोबत गप्पा मारत होती. गोड गोड गप्पा मारण्यात त्याला भंग केलं आणि अचानकपणे चेतन चौधरी तिथे आला आणि त्याने जोरात धक्का देऊन केतन अगरवालला कठड्यावरनं खाली पाडलं. केतन खाली पडल्यानंतर सिया गोयलने रडापाडा केला, आरडाओरडा केला, सुरक्षा रक्षकांना बोलवलं, जोरजोरात रडायला लागली. हे सगळं झालं. रेस्क्यू टीम आला आणि पोलीसही आले. पोलिसांनी आणि रेस्क्यू टीमने त्याचा मृतदेह शोधून काढला. त्यावेळी सिया दूरवरती होती. पोलीस सिया जवळ गेले. त्यातले राहुल नावाचे एक पोलीस अधिकारी आहेत. त्यांनी सियाला दिलासा देण्यासाठी, ती घाबरून जाऊ नये, तिने जास्त रडापड करू नये, तिला काही होऊ नये म्हणून तिला खोटं सांगितलं की काळजी करू नको,
केतन जिवंत आहे. केतन जिवंत आहे हे वाक्य सियाच्या कानावर पडताच तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला. ती खुश होण्याच्या ऐवजी प्रचंड घाबरली. आनंद व्यक्त करण्याच्या ऐवजी अतिशय चिडीचूप झाली. घाबरलेले हावभाव, नीट बोलता न येणं, कन्फ्यूज माइंडसेट हे सर्व पोलिसांनी नोटीस केलं आणि तिथेच सिया गोयलवरती पहिल्यांदा संशयाची सुई गेली आणि मग पोलिसांनी सखोल चौकशी करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी सिया गोयलचे कॉल रेकॉर्ड काढले मागच्या 6 महिन्याचे आणि धक्कादायक पद्धतीने सियाचं एका नंबरवरती 2004 वेळेस म्हणजे 2004 कॉल्स आढळून आले. त्यावरती लेंदी म्हणजे त्यातले काही कॉल हे तासनतासाचे सुद्धा होते. हे कॉल कोणाचे आहेत हे पोलिसांनी काढलं. तो नंबर निघाला चेतन चौधरीचा. मग सिया गोयल आणि चेतन चौधरी दोघेही पोलिसांच्या रडारवरती आले. पोलिसांनी चेतन चौधरीची सखोल चौकशी केली. गडावरचे आणि गडाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासले तेव्हा एक हुडी घातलेला अज्ञात व्यक्ती या सिया आणि केतन अग्रवालच्या आजूबाजूलाच फिरतोय असं दिसून आलं. हा चेतन चौधरीच होता. इतक्या तापमानामध्ये हुडी घालून हा माणूस का फिरतोय? त्याचप्रमाणे तो सिया आणि केतनच्या अगोदरच गडावरती पोहोचलेला होता, सर्व स्पॉट्सवरती जाऊन आलेला होता आणि मग चेतन चौधरीला आणि सिया गोयलला अटक करण्यात आली आणि त्यांच्याशी सगळी विचारपूस करण्यात आली. तेव्हा त्यांचं अफेअर, मारण्याचं प्लॅनिंग, आधीचे 3 अटेम्प्ट जे फेल गेले होते हे सगळं समोर आलं. यात गमतीशीर गोष्ट ही आहे की आता अटक केल्यानंतर सिया आणि चेतन चौधरी हे एकमेकांवरती सगळं प्रकरण ढकलत आहेत. त्यातलं कबुली दोघांनी दिली की खुनात आमच्या दोघांचाही सहभाग होता, पण केतनला धक्का कोणी दिला ह्याबाबत दोघेही वेगवेगळे उत्तरं देत आहेत. सध्या ते पोलीस कोठडीत आहेत. त्याचबरोबर चेतन चौधरीने अजून एक चाल चालली होती की त्याने लोहगडावर जाताना आपला मोबाईल आपल्या दुकानातच आपल्या कामगाराजवळ नीरज कुमार नावाच्या त्याच्याकडे ठेवला आणि त्याचा मोबाईल सोबत घेऊन गेलेला होता. का? तर कारण आपल्या मोबाईलचं लोकेशन हे आपल्या दुकानातच सापडावं, आपण दिवसभर तिथेच होतो, हे सगळं त्याचं प्लॅनिंग होतं. पण पोलिसांनी जेव्हा नीरज कुमार सोबत चौकशी केली तेव्हा त्याने सगळं खरं खरं सांगून दिलं. त्याचसोबत त्या दिवशी चेतनच्या मोबाईलवर ज्याचे ज्याचे फोन आले त्या सगळ्यांची चौकशी पोलिसांनी केली आणि सगळ्यांनी एकच उत्तर दिलं की आम्ही फोन केला होता, फोन उचलला गेला, पण चेतन चौधरी सोबत आमचं बोलणं झालं नाही. त्याच्या दुकानात काम करणाऱ्या कामगारासोबतच आमचं बोलणं झालं. हाती आलेल्या माहितीनुसार हाच नीरज कुमार जो चेतन चौधरीच्या दुकानावर काम करतो तो माफीचा साक्षीदार व्हायला तयार होत आहे. तो म्हणाला की मी हे सगळं कोर्टात सांगू शकतो. त्यामुळे आता चेतन आणि सिया गोयल यांची पुरती वाट लागलेली आहे. त्याचप्रमाणे सिया गोयलच्या शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सिया ही अत्यंत दारूच्या व्यसनी होती. ती प्रचंड दारू प्यायची, बऱ्याचदा दारू प्यायची आणि दारू पिल्यानंतर ती अतिशय अग्रेसिव्ह होत होती. भांडणं काढायची, आरडाओरडा करायची, आक्रस्ताळेपणा करायची. त्यामुळे तिचा एकूण स्वभाव, तिचं क्रिमिनल माइंड, प्लॅनिंग या सगळ्यांमुळे सिया गोयल आणि केतन अग्रवालच्या लग्नाचं हे प्रकरण केतनच्या मृत्यूवरती येऊन थांबलेलं आहे. सिया आणि चेतन चौधरी यांची सध्या पोलीस कोठडी सुरू आहे आणि डिटेल तपासानंतर त्यांच्यावरती आरोपपत्र दाखल करण्यात येईल. मित्रांनो, तुम्हाला या सर्व प्रकरणात काय वाटतंय हे कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.